हॅलो. हॅलो. हा बोला सुनीताताई ताई. बोलताय ना? हा बोला ताई. मला केंद्रे दादांनी सेवा दिली होती, एवढा अनुभव भारी आलाय ना ताई. अरे वा, काय खूप आलं ताई? आणि मी मेन म्हणजे मठात गेली होती पाठीमागच्या शनिवारी. अच्छा दादांजवळ मी 2 तास होते. आमच्याकडून आरती करून घेतली दादानी. अच्छा. माझे मिस्टर आणि आम्ही दोघंही गेलो होतो. वा वा, कुठून गेलेला ताई तुम्ही? मी पुण्यात आहे. मी पुण्यात लोगल राहते. माझं नाव नाही सांगत मॅडम, मी बरं पुण्यात बरं, असते. नका सांगू, काही हा हरकत नाही. हा आणि निगडीला माझं घर पण आहे. अच्छा 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 अच्छा. माझ्या मग फ्लॅट काय पासून अनुभव आला ताई? अनुभव असा आला की मी दादांना सेवा घेतली होती. हा हा. माझ्या दोन्ही मुलं लागत होती म्हणून. का तर एका मुलीची कॅलिफोर्नियाला होती आणि मुलगाचं शेवटचं वर्ष होतं. दोघांचंही हम्म शेवटचंच वर्ष होतं. हम्म हम्म तर दादा म्हणाले संकल्प कर, हम्म. आणि त्यांनी मला 108 पारायण दिले होते स्वामी चरित्राचे अच्छा. हा. आणि श्री सूक्त 41. अरे वा. हा. हो हो दिलं. आणि एवढं केलं तुम्ही? हो हो, अजून मी डबल केलं. अरे वा, आणि हेच तुम्हाला सांगते, महत्वाचं आहे ताई, करणं. तुम्हाला सांगते ताई, दादानी 3 वेळा त्या दिवशी माझ्याकडे डोक्यावर हात ठेवला, माझ्या पण वा वा मिस्टरांच्या वा पण. वा. आणि हा ताई मी म्हणते, सारखे तोडगे तोडगे का म्हणतायत लोक? तुम्ही सेवा हा पण करा ना हो, स्वामींची, दत्तांची. दादांनी जे दादांनी तोडगे तुम्हाला सांगतात ते दादा आता किती हा करतात सेवा. तुम्हाला सांगू का, दादानी तिथं त्यांचे जे मंदिराचे ट्रस्ट लोक जे आहेत ना, त्यांच्याकडे पण नेलं आम्हाला भेट घ्यायला. वा 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 वा. त्यांनाही बघ. ओळख करून दिली आमची. मेन म्हणजे मी ती तरी केलंच, पण मला म्हटले मंदिरात जाऊन संकल्प कर, केंद्रात मंदिरात कुठेही जा. हा. माझ्या घरात शेजारी मंदिर आहे, केंद्र आहे, हं. त्याच्यानंतर मठ पण आहे. हाताच्या अच्छा. अंतरावर सगळं 5-5 मिनिटाच्या अंतरावरच आहे. वा 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 वा. मग मी जाऊन मठात केला संकल्प. मी घरात कुणालाही सांगितलं नाही. वा, आणि हेच महत्वाचं. हा. न सांगता मी गेले, आरतीला जाते म्हणून सांगितलं. मी तिथे गेले आणि मी केलं. आणि मला घरी यायला जरा उशीर झाला, का तर लोगावात मठ आहे ना, म्हणजे हा हा. तिथं मठातली पहिली मी संकल्प करून, मेन म्हणजे 6लाच मी गेली, 6:30ला आरती असते. तर त्या ताई कशा, मी नेहमी जाते अधूनमधून, त्यांचे कॉन्टॅक्ट ही माझ्याकडे नंबर ही आहे ताईंचा. हा हा हा. तर त्याच्यामुळे मग ताईंनी मला मेन म्हणजे स्वामीं पुढे जाऊन त्यांच्या पादुकावर तिथं नारळ ठेवायला लावला, खडीसाखर आणि ते वा. तिथं बघा. ठेवलं. आणि त्यांनाही काही सांगितलं नाही. म्हणलं मी संकल्प एवढा केलेला आहे, हम्म. ह्याचं उत्तर तुम्हाला नंतर मिळेल म्हणलं. आणि ते सांगितलं. आणि त्यांनी मग झालं. मी घरी आली, हम्म. मठातली आरती केली 6:30ला. आमच्या घरात शेजारी मंदिर आहे, तिथली 7:30ला केली. दोन्ही आरत्या करून घरी आली. वा 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 वा, आणि किती सुंदर. आल्यानंतर बरोबर माझ्या मुलाला काही मनी दिली नसताना 10 वाजता इंटरव्ह्यूचा कॉल आला. बघा ताई, मुलगा तर किती शॉकच छान. झाला. म्हणला माझं आता जस्ट डिग्री सुटली, मी आपलं असंच टाकावं म्हणून आपलं हे केलेलं, अप्लिकेशन केलेले नोकरीसाठी, आता हं, जस्ट झालं म्हणून. आणि ते झालं. त्याला जी नंतर इंटरव्ह्यू वेळ लागली ना, हं. खूप इंटरव्ह्यू. मग आणि किती छान. त्याचं सिलेक्शन लगे ऑगस्ट महिन्यातच झालं. वा 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 वा, हो, किती 1 सुंदर महिन्यात. ताई अनुभव हा. हो, आणि त्याचं झालं. आणि त्याला जी कंपनी, युएसची कंपनी मिळाली. तो हं. फायनान्स मध्ये काम करतो. युएसची कंपनी आहे, खूप 1 नंबर कंपनी मिळाली वा त्याला. म्हणजे वा खूप वा, मोठी आहे. खूप छान होणार ताई अजून त्याचं. आणि का आता मुलीचं सांगते तुम्हाला. हा. का तर मला खरंच जास्त म्हणजे मुलीमध्ये होतं. का तर मुलीला मी 50 लाख रुपये कर्ज काढून युएसला MS करण्यासाठी, मास्टर करण्यासाठी पाठवलंय. मग बापरे. ती मुली, हो, आणि त्या मुलीच्या म्हणजे 5 जणी मुली फ्लॅट घेऊन राहिल्या होत्या. हा. महिन्याला 40,000 भाडं होतं मुलीचं माझ्या, अच्छा. कॅलिफोर्नियामध्ये. बापरे. हो हो, कॅलिफोर्नियामध्ये. हा हा हा. त्याच्यानंतर त्या मुलीनं मग तिच्या रूममेटने तिला ना, एक्झामच्या अगोदर ती हम्म. प्रयत्न चालू होते, पण तिला ना प्रत्येक मध्ये रिजेक्ट करत होती. खूप अरे मोठमोठ्या बापरे. कंपन्याची, प्रत्येक कंपनी ती रोजच्या 250 कंपनीना ती हम्म. अप्लिकेशन करत होती. अरे आणि बापरे. हा. प्रत्येक वेळी तिचं रिजेक्ट करायची. त्याच्यानंतर तिला ना हम्म. तिच्या रूममेटला सगळ्यांना मिळाला, आणि माझी मुलगी तिथं राहिली. अक्षरशः तिच्या छातीत धडधड, तिला ठोके वाढायची, झोप यायची नाही, झोपेचे बरोबर, गोळे टेन्शन घ्यायची. येत असेल. हा. आणि ECG केला, ही बरेच काय गोष्टी तिने केल्या. मग तिला मी एक सांगितलं, बाई हम्म. म्हणलं, तुला आम्ही एवढं हे करून तुला तिथं चांगले शिक्षणासाठी पाठवलं, असं टेन्शन घेण्यासाठी नाही पाठवलं बाळा. बरोबर आम्ही आहे. आहोत समर्थ म्हणलं, तू नको त्याचं काय काळजी करू. अगदी बरोबर आहे. हो.
तू का टेन्शन, तुला उलट तू हॅपी राहा. तुझ्या पार्ट टाइम ती करतच होती, तिच्या कॉलेजवर प्रोफेसर म्हणून तिला घेतलंच होतं ना अच्छा. हा स्टार्टिंग. हा हा हो हा हो, हा. तिच्या कॉलेजवरच घेतलेलं होतं तिला. हम्म पण ते हम्म कसं कमी पेमेंट होता ना पार्ट टाइम हम्म मध्ये. हम्म 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 आणि त्याच्यानंतर मग तिला मी मग माझं जीव अस्वस्थ व्हायचं तुमची अनुभव ऐकून ऐकून. मग म्हटलं एक ठरवलं की नाही, आता ताईंना फोन करायचा, नंबर घ्यायचा, केंजळे दादांना फोन केला आणि तुम्ही मला ते सगळं दिलं. केंजळे दादांनी प्रत्येक क्षणोक्षणाला माझे फोन उचलले. हो, केंद्रे हो, दादांना आणि खरंच आहे. क्षणोक्षणाला उचलले. आणि तुम्हाला सांगते मग मला दादाने दिलं, मुलाचं तर झालं, जॉब लागला. हं. मग बरोबर माझी पूजा 9-9:30 झाली का मुलीचा फोन येतो, तिकडे रात्र असायची इकडे हो, सकाळ. बरोबर बरोबर. हा, आणि मी देवापुढेच बसलेला असायचे, तिला म्हणायचे पड पाया, घे अय्या. दर्शन स्वामींचं. हा, हा, घेऊन. हा, मग एक दिवशी तर मुलाचं झाल्यानंतर मग मला एकदम, मी तिला तारक मंत्र म्हणायला सांगत होते ना, आणि तिला हा, मी हा, जाताना सरस्वती आणि गणपती दिलेला आहे हा, हा, ऑलरेडीच. हा. अरे वा. आणि हो हो, जातानाच मी इथून जातानाच दिलेलं आहे. हा. मग तिला म्हणलं पडो. एक दिवशी एवढी चिडली, म्हणली मम्मी काय तू स्वामींना सगळं नैवेद्य ठेवते, स्वामींनाच तांब्या भरून पाण्याचं ठेवते, बाकीचे देव नाहीत का? अशी. नाही, ती खूप चिडली एक दिवशी, ती जरा टेन्शन मध्ये बरोबर आहे. असल्यामुळे, हा आणि स्वभाव जरा थोडासा आहे. हा, असतात ते, आहे. एक वय असतं हा ते. हा हा, आणि तिनं मग ते हे केलं. मग मी स्वामींची माफी मागितली. हा. स्वामी म्हणलं तिचं होत नाही म्हणून ती चिडते. मी रोज स्वामींसमोर हे करायचे. हम्म. मग मुलाचं बरोबर श्री सुक्त संपायच्या आत त्याला जॉईनिंग लेटर आलं गुरुवारी. हम्म. हो, गुरुवारी सिलेक्शन झालं, गुरुवारीच जॉईनिंग पण गुरुवारी झालं, आणि पगार पण गुरुवारीच वा मुलाचा. वा वा वा. किती छान. आणि मुलीचं तुम्हाला सांगते, मुलीला मग बरोबर त्या दिवशी मुलाला महिना कंप्लीट झाला. मग हम्म. स्त्री सुक्त संपलं ना 41 दिवसाचं, हा हा. मुलाचं 5-6 दिवस राहिले तर त्याला जॉईन झाला ना तो. हो हो परत मी हो. दादांना फोन केला, मुलाला लागली, मुलीला नाही. दादांना 2 वेळा फोन माझा झाला. मग हम्म. दादा म्हणाले ती कंटिन्यू कर म्हणाले. तर हा. मग मी कंटिन्यू केलं. मग मी श्रावण महिन्यात शेवटच्या सोमवारी अभिषेक केला इथं केंद्रामध्ये, की हम्म. घरातली पिंड नेऊन रुद्राभिषेक केला ना. हा 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 हा. म्हणजे तो असतो तिथं या म्हणाले, मग आम्ही ती केला. हम्म. मी त्या दिवशी संकल्प परत मुलीसाठी केला केंद्रात. हा. हो, परत त्या दिवशी परत मुलीसाठी डबल केला. स्वामींना म्हटलं माझी 108 मी कंटिन्यू करणार. आता हम्म. मी श्री सुक्तसाठी आता डबल संकल्प केलाय मुलीसाठी आता म्हटलं. हम्म. आणि पहिला झाला ते झालं. मग मला दुसऱ्या गुरुवारी त्यांनी हम्म. अचानकच मला 2-3 दिवस ग्रुपमध्ये आहे ना, त्यांनी मला सांगितलं की तुम्ही स्वामींना नैवेद्य घेऊन या गुरुवारचा. हा हा हा. मग मी म्हटलं ठीक आहे, म्हटलं घेऊन येते. मी स्वामींना जे असतं ते सगळं घेऊन गेले. म्हणजे भाजी पोळी, वरण भात, चपाती, 2 भाज्या भजी सगळं घेऊन गेले. हा, माझ्या हातून आरती केली त्यांनी. आणि त्या मावशी म्हणाले की हे प्रसाद तू तुझ्या घरात काय अडचणी असतील हे सगळ्यांना दे आणि खावा तुम्ही म्हणाले हाच प्रसाद. त्याच्या पुढच्या गुरुवारी झालं ग, बरोबर मंगळवारी. मग रोज मुलीशी व्हायचं, अगं हे झालं का, ते झालं का, आलं का तुला कॉल. आणि हा, मग तर तिला तुम्हाला सांगते, तिनं मंगळवारी सकाळचं बोललो, आणि मी तिला म्हणलं फोन कर बरं का रक्षिता जर झालं तर तिनं मग बरोबर मंगळवारी संध्याकाळी मी 8:30 पावणे 9लाच तिचा फोन आला. मम्मी ऑफिसला चालली होती, ती कामाला, नाश्ता पण केला नव्हता, तशी चालली. म्हणजे जस्ट मोबाईल चेक करावं तर तिला अमेझॉनचं ते ऑफर लेटर दिसलं. हा. आणि मग ती तिथंच थांबली आणि तिनं वाचलं. पहिला फोन मला केला. आई ग, मग म्हणली मग आई आई काय असते. म्हणली हा पहिला फोन. आणि मेन म्हणजे मिस्टरांना म्हणली मी जेवण करते, तुम्ही घेऊ फोन. मिस्टर म्हणाले अरे हिचा फोन नाही म्हणलं. आणि तिने मग मम्मीकडे द्या म्हटली. मग मी म्हणली मम्मी माझं सिलेक्शन झालं. जी रडलो आम्ही दोघी ना, अगं, खूप रडलो आम्ही म्हणजे. आई ग. आणि मी म्हणलं हा, मग मी गेली स्वामींसमोर. म्हणलं पहिलं स्वामींचा आभार मान, हा. त्यांच्या आशीर्वादाने झालं म्हणा. अजून 1 महिना बाकी होतं पार. 2 महिन्यात सलग झालं. मी 41 2 स्त्री सुक्त केली एका वेळी बापरे. 16. एका बैठकीत 16 वेळा म्हणायचं. बापरे. आणि रोजचे 21 अध्याय आपले स्वामी चरित्र 21 अध्याय, हा. 16 श्री सुक्त. दादांनी मला कवड्या दिल्या होत्या ना, 7 कवड्या घेऊन सांगितलं होते देवीचे करा, ते हातामध्ये काय घेऊन केलं ते करायचं. 7 कवड्या घेऊन काय करायचं? त्यांनी सांगितलं होतं की 7 कवड्या आणतो आणि त्याला हळद लावून पिवळं कर, केशरी हे लावून हम्म. आणि धुवून. मग मी एक वाटी घेतली, हातात कसं घ्यायचं म्हणून मी एक वाटी घेतली, प्लेट म्हणजे असं मोठी वाटी घेतली, त्याच्यात तांदूळ ठेवलं आणि त्याच्यात ते दररोज 7 कवड्या पुजायची. त्याला हम्म. हळदी कुंकू आणि अष्टगंध लावून देवीचं नाव कुलदैवताचं घ्यायची हम्म. आणि मी श्री सुक्त स्टार्ट करायची अच्छा. दररोज 16 वेळा. दररोज 16 वेळा आणि बोलायचं श्री सुक्त? हो, श्री सुक्त 16 वेळा म्हणायचं. आणि ती 41 दिवस मुलीसाठी केलं, 41 दिवस मुलासाठी, आणि 108 पारायण. बाप रे. हो, आणि
तारक मंत्र हे सॉरी तारक मंत्र मी 3 वेळा म्हणायचे आणि 11 माळी जप दादांनी सांगितलं होतं. 11 माळी जप रोज. रोज म्हणजे बापरे. रोज 11 माळी जप ही न चुकता मी अडचणी ताई मला खूप आल्या. पहिल्याच ह्याच्यात मला ऍडमिट केलं गेलं. 10 दिवस भरले ऍडमिट केलं. मी अरे आजारी पडले. ताप थंडी आला म्हणून. त्यातून बापरे. बरी झाली लगेच चालू केलं. परत नवरात्रीमध्ये परत माझे मामा वारल्यानंतर दिवाळीत लक्ष्मीपूजन दिवशी कंप्लीट व्हायचं तोपर्यंत माझी वहिनीची आई वारली. म्हणजे असे प्रॉब्लेम आले. हा, मग असंच होतं ताई अशा वेळेला. हो अडचण आल्या. मग आता तुम्हाला सांगते माझं ना पाठीमागच्या आठवड्यात कंप्लीट झालं आणि मग मी काय श्रीसुक्त माझं संपलं लक्ष्मीपूजन दिवशी ताई. अच्छा. हा लक्ष्मी हा. आणि मग मी पुरणपोळीचा नैवेद्य केला लक्ष्मीपूजन दिवशी आणि श्रीसुक्त सगळी लक्ष्मीपूजा झाली का मग मी तिथं श्रीसुक्त म्हणली शेवटचं हे झालं माझं समाप्ती झाली आणि 108 पारायण आता गेल्या आठवड्यात झालं हा, कंप्लीट हा. केली. मी माझ्या मिस्टरांना म्हणलं तुम्हाला ऑफिसमध्ये मी पुरणपोळीचा नैवेद्य देते आणि तुम्ही ग्रुपमध्ये जेव्हा 2-3 जण बसता तर तुम्ही तिथं त्यांना प्रसाद म्हणून द्या आपला. म्हणलं तुम्हाला डबा आणि माझ्या मिस्टरांचं ऑफिस जवळ आहे कसं म्हणलं पोरं द्यायला येतील तुम्हाला म्हणलं डबा हा. ऑफिसमध्ये गेटवर. आणि बाप. केलं आणि 12 वाजता माझ्या मिस्टरांचा फोन आला. अरे 2 पोळ्या तू जास्त दे हा. अशी म्हणाली. हा. हो तर मग मुलगी मोठी मुलगी माझ्या जवळ आहे ना तर हा. मोठी मुलगी म्हणाली अगं मम्मी स्वामीच आले त्या ठिकाणी जेवायला पप्पानी जी 2 पोळी एक्स्ट्रा दी म्हणाली ना ते हा. आणि त्यांनी डबाच नाही आणला त्या बघा. आणि मग मी माझ्या मिस्टरांना सांगितलं तुम्ही सगळ्यांनाच मी प्रॉपर जेवण देते हा. सगळ्यांच्या 2-2 पोळ्या देते हा. आणि मी एकूण 7 पोळ्या दिल्या आणि बापरे. हो 7 पोळ्या दिल्या सगळं भजी पापड कुरड्या आमटी भात बापरे. दूध बापरे. हो सगळं सगळं दिलं आणि दिल्यानंतर माझ्या मिस्टरांना म्हणलं कोणी विचारलं तर सरळ सांगा माझ्या मिसेसनं 108 पारायण केली होती आणि त्याचा प्रसाद आहे. हा. आणि सगळ्यांना आश्चर्य वाटायला लागलं. अय्या. म्हणजे दादांनी 3 वेळा त्या दिवशी माझ्या डोक्यावर हात ठेवला माझ्या मिस्टरांच्या बापरे. पण. वाव. हो दादा म्हणाले तुला इथून मी मुलीला नेहमी म्हणते तुला आता मागं वळायची आणि माझी मुलगी मेन म्हणजे अमेझॉन मध्ये लागली ताई. बापरे, केवढी मोठी कंपनी अमेझॉन. हो अमेझॉन कॅलिफोर्निया मधून आता ती वॉशिंग्टनला गेली तिथं बापरे. सिएटलला लागली. हा तुला वॉशिंग्टन मध्ये लागली. म्हणायचं हरायचं नाही, असं नाही नाही भक्कम तुम्हाला ताई राहायचं. विशेष सांगू का आता ती दिवाळीच्या वेळेस आम्ही ती धनोत्रय दिवशी तिथे जॉईनिंग म्हणजे ऑफिस मध्ये पहिला दिवस होता ना हा हा धनोत्रय हा दिवशी हा हा. आणि ते पण मंगळवार मग आम्हाला सगळे तिनं आम्हाला दिवाळी मी तिला पाठवून दिली ना हा कुरिअरनं. हा 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 हा. तर मला म्हणली मम्मी मला स्वामींचा फोटो पाठवून दे. अय्या. बघा विशेष म्हणजे तिनं स्वामींना स्वीकारलं आणि किती छान. ती म्हणली स्वामी आहेत म्हणली आणि मला प्रत्येक वेळी मुलं पहिल्यांदा स्टार्टिंगला जरा त्रास झाला मुलं म्हणायचे काही सारखी देवापुढे बसते स्वामी स्वामी कृष्ण हे करते पण माझे मिस्टर सपोर्ट करत होते मला. हो ना. कर म्हणायचे आहेत तुला करायचंय ना जी वाटतं ती कर. वा मग वा. मुलांजवळ एक दिवशी मी मुली जाऊन त्या खूप रडली. मला जे करते त्यात कुणी आड पाया घेऊ नका म्हणलं म्हणजे आड कोणी येऊ खरंय, नका. माझं पण तेच व्हायचं आधी. खरंय. आणि मी मुलांना सांगितलं मुलीला दोन्ही मुलांना सांगितलं की मी म्हणलं असं तुमच्या दोघांसाठी खास करते. हा हा. आणि जोपर्यंत मुलीला म्हणलं जोपर्यंत तुझं होत नाही तोपर्यंत मी लढणार आहे. त्याला बरोबर. मी पण ती तिकडून म्हणते मी पण मम्मी लढणार आहे. तुम्हाला विशेष सांगायचे तिला ऍपलचं पण आलं होतं. ऍपलचं पण बापरे. तिचं हो ऍपलचं झालं तुम्हाला सांगते डीआरडीओ युएसचा डीआरडीओ बापरे बापरे. त्याची पण झाली इंटरव्ह्यू. मग तिनं डीआरडीओ घेतलं ना तिचा श्री तिसरा पण राऊंड झालं पण ती म्हणली इंडियाचं डीआरडीओ आता माझे मिस्टर आहेत ना डीआरडीओ मध्येच आहेत ना सर्व्हिसला अच्छा. डिफेन्स मध्येच आहेत माझे मिस्टर. हा. हा मला पण 2 मुली 1 मुलगा आहे. मोठी मुलगी माझी आयटी कंपनीमध्ये ती पण युएसच्याच कंपनीमध्ये आहे पण ती वा वा. पुण्यामध्ये आहे सर्व्हिसला. चांगलंय चांगलंय आणि ताई. मुलगा पण एकदम बेटर चांगले त्यानं पण स्वप्नात पण विचार केला ना एवढी बेटर कंपनी मिळाली त्याला पण. आणि मेन किती म्हणजे छान. मुलांना पॅकेज चांगलं मिळालं नाही बरोबर. असं खरंय. होणार असं म्हणजे ताई. जेवढा मी आजचं एवढी एकदम मेहनत सुंदरच आहे, तुम्हाला मागे बघायची गरज हा नाही. आणि तुम्हाला ताई सांगा माझे आता दादानी काही कंडिक्शन नाही ना माझ्या मिस्टरांची दादानी पाहिलेले. हा. माझे मिस्टर अपंग आहेत. बापरे, काय म्हणता. हो काठीवर चालतात ते. बापरे बापरे. दादांना माहितीये दादानी मला 2 वेळा ताई सांगितलंय सुनीता ताईला तू अनुभव सांग. नाही, खूप चांगलं केलं. ही दादा तुम्हाला स्वामी सांगू सेवा का आहे ताई. अनुभव शेअर आणि केला ना बरं की का मला तुम्हाला अजून अनुभव येतील.
ताई तुम्हाला सांगू का, मला 1.5 वर्ष झालं सेवेमध्ये आले मी. बघा, पण तुम्ही किती केलं. जो 10 वर्ष करणार नाही एवढी हो सेवा तर तुम्ही एका वर्षात हो. केली ताई. हा, दीडच वर्ष मी झालं मी इतर राहायला आले. मी एवढे दिवस क्वार्टर्स मध्ये होते ना राहायला. अच्छा अच्छा. मुलं हा का तर तिथं कसं आमचं गव्हर्नमेंटचं असल्यामुळे सगळं आतमध्ये सोय आहे. माझी मुलं तिन्ही सेंट्रल स्कूलला होती ना, केंद्रीय विद्यालयाला होती. अच्छा अच्छा अच्छा. हा केंद्रीय विद्यालय सीबीएसई बोर्ड झालेलं आहे. आणि बघा किती. आमचं ऑफिस मोठं आहे, आमची कॉलनी खूप मोठी हम्म. आहे. ऑफिस सगळं आतमध्ये सोय आहे. शाळा हे सगळं सगळं आतमध्येच आहे. वा 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 फक्त किराणा भाजीपाला आतमध्ये आहे. म्हणजे खूप मोठी कॉलनी, आतमध्ये सगळी सोय. वा. आणि मी माझे मिस्टर क्लास 1 ऑफिसर आहेत. हो, आलंच मला लक्षात ते क्लास ताई. 1 ऑफिसर आहेत ते, स्वतः बी मेकॅनिकल आहेत माझे वा मिस्टर. वा वा. पण हा ताई, आता ना तुम्ही अनुभव शेअर केला, तुम्ही एक हा स्वामींची ही अजून वेगळी सेवा केली. हा हा तर हा. तुम्हाला स्वामी अजून छान छान अनुभव देतील आणि बघा. त्याच्यामुळं मेन म्हणजे आता तिन्ही मुलांचा विश्वास बसला. हा आता मोठी मुलगी पण प्रयत्न करते तिला चांगलं पॅकेज आणखी मिळावं म्हणून. हा हा आता हा. 3 वर्ष झालं मोठी मुलगी सर्व्हिसला लागलेली आहे ना. वा वा तर वा. त्याच्यामुळे 3 वर्ष झालं मोठीला लागले. तर तिचा आता इंटरव्ह्यू, तिला मी एकच सांगितलं, ती पहिली खूप चिडचिडपणा माझ्याशी किटकिट करायची. मग तिला म्हणलं तू मंदिरात जा. हा. मी काय करायला लागली, तारक मंत्राचं पाणी आहे का नाही, हम्म. असं तिच्या बेडवर शिंपडायची, पूर्ण घरात शिंपडायची, तिला कुणालाही कळू द्यायची नाही. पहिलं पाण्यात ओतायची कळशीमध्ये. हा. आणि आता मिस्टरांनाही त्यांना आता सांगायचे की देवाचा स्वामींपुढे तांब्या भरलेला आहे तो तीर्थ, आणि त्याच्यात मी तारक मंत्र टाकून देत होते. अरे वा. बघा. आणि ते करून, आणि आता मुलगी म्हणते मम्मी मला ती पाणी दी. एवढी ही झाली हो, मुलगी शांत झाली. आणि आता मग तिला आता सांगितलंय मी, दर गुरुवारी मंदिरात जाते स्वामी समर्थाच्या. वा. केंद्रात. मुलगा पहिल्यापासून मंदिर आहे माझ्या घरा शेजारी. हो का. अच्छा अच्छा. हा हा, हा. मंदिराच्या समोर केंद्र, आणि हम्म. थोडस गेलं का एक 500-600 मीटर वर गेलं का मठ आहे. वा. किती असं आहे. भाग्यवान. हो सुंदर हो सुंदर हो, ताई. खूप मी सुंदर. शेअर करते हा हो ताई. हो चालेल. ओके हा, ओके श्री मॅडम, स्वामी ओके. समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ.